भगिनींनो, नमस्कार भगिनींनो. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला तुमच्याशी भेट घालून देणार आहोत की ज्यांचं कार्य पाहून तुम्हालाही खूप त्यापासून प्रेरणा तर मिळेलच, पण एक जिज्ञासाही वाटेल आणि तुमच्या मुलांप्रती अ, त्या व्यक्तींची एक समर्पणाचा भाव तुम्हाला निर्माण होईल. तर असं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे सौ सारिका केशव भिवरकर. त्यांचं मी अल्पशः परिचय करून देते आहे आपल्याला. सारिकाताई ह्या अक्षरछाया दिव्यांग मुलांचे शैक्षणिक मार्गदर्शन केंद्राची संचालिका आहेत. त्यांचं शिक्षण BA मराठी लिटरेचर, ॲडिशनल BA संस्कृत लिटरेचर, B.Ed मराठी आणि संस्कृत लिटरेचर, B.Ed स्पेशल मेंटल रिटायर्टेशन. 10 वर्षापासून केंद्रात दिव्यांग मुलांना शिकवण्याचं काम त्या अविरतपणे करतात आहे. तसेच शिबिरं घेऊन स्नेहमिलन अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमसुद्धा ते या केंद्राद्वारे चालवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी विशेष मुलांना वार्षिक प्रगतीपत्रकसुद्धा दिलं जातं. विशेष मुलांना विशेष शिक्षिका असल्यामुळे नुकतेच शिकवून उपयोग नाही, तर त्यांच्यासोबत थेरपीसुद्धा लागते हे कळल्यामुळं अशाच प्रकारचं मार्गदर्शनपर ट्रेनिंग घेऊन स्वतः जरी त्या थेरपिस्ट नसली तरीही 10 वर्षापूर्वी यवतमाळमध्ये कुठेही थेरपी मिळत नव्हती. विशेषरित्या ॲक्युप्रेशनल थेरपी, स्पीच थेरपी यामुळे या थेरपीचं प्रशिक्षण स्वतः घेऊन या मुलांना शिकवण्याचं काम आणि कार्य त्यांनी अविरतपणे आजतागायत सुरू ठेवलेलं आहे. तर सारिकाताई भिवरकर, आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सारिकाताई, एक दिव्यांग जे असतं तर ते दिव्यांग हे महिन्याच्या म्हणजे त्या मुलाच्या कितव्या महिन्यात आपल्याला माहिती पडतं? साधारणतः एक मूल दिव्यांग आहे हे एक वर्षभर तरी नॉर्मल म्हणजे ज्या आपल्या घरगुती आया असतात म्हणजे की जी डॉक्टर नाही आहे स्वतः किंवा असं तिला म्हणा सायन्सशी रिलेटेड तिचं काही नॉलेज नाही आहे, त्या आईला तरी कळायला 1-1.5 वर्ष लागतं. हां, ज्या स्वतः डॉक्टर आहेत म्हणा आणि किंवा एक वैज्ञानिक ज्ञान जिला आहे तर त्यांना कळायला कदाचित लवकर कळत असेल. पण माझ्या ज्या ओळखीतले आत्तापर्यंत जे माझ्याकडे आलेले आहेत, इतका माझा 10-11 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यात मूल हे ओळखायला 1.5 वर्ष 2 वर्ष लागलेलीच आहेत. म्हणजे मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे कळायला 1.5 वर्ष तरी निदान लागतंच. कारण ते मूल तुमच्यापर्यंत जेव्हा येते ते काहीतरी एक आशा घेऊन येते. तुम्ही तुमच्या परीने जेव्हा देतात ही कुठेतरी आयडिया तुम्हाला सर्वप्रथम आली असेल, तर ही केव्हा आली आणि कशी आली? खरं म्हणजे लहानपणीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि एक शिक्षिका तर व्हायचंच होतं. पण कसं आहे, सुरुवातीला आपण काय असं असतं, परीक्षार्थी असतो निवड, परीक्षार्थी असतो, विद्यार्थी नसतोच. मार्क मिळवायचे आहे म्हणून अभ्यास करतो आणि पेपर देतो. मार्क मिळवणे हाच एक उद्देश असतो. मला तरी वाटतं हे सगळ्यांचं सर्वसामान्य लोकांचं हे असतंच. पण मला असं वाटतं की आपण परीक्षार्थी होऊ नये, विद्यार्थी व्हावं. कारण हे जेव्हा हे B.Ed केलं त्यावेळेस मला कळलं की बापरे, आपण किती कमी पडतो आहे. B.Ed झाल्यावर B.Edची छान डिग्री माझ्या हातात आली, फर्स्ट क्लास होता आणि A ग्रेडची माझी डिग्री आहे. पण ती डिग्री हातात आल्यावर मला असं वाटलं तर बापरे, मला तर काहीच येत नाही आहे. जेव्हा पहिला विद्यार्थी मी शिकवायला बसली तेव्हा मला काहीच येत नव्हतं आणि मग वाटलं की हे बरोबर नाही आहे, आपल्याला काहीच येत नाही आहे. मूल साधं ओळखता पण येत नाही की ते कोणत्या कॅटेगरीत येत आहे. म्हणजे मतिमंदत्व हे नुसतं तुम्हाला सर्वसामान्य लोकांना वाटतं की आहे काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे, म्हणजे एकच कळतं की प्रॉब्लेम काहीतरी इथे आहे. पण इथले प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत हे आम्हाला नंतर कळलं की नुसतंच मतिमंदत्व हा एकच प्रकार नसतो, त्याच्यात अनेक प्रकार आहेत. की ऑटिझम आहे, तुम्ही आता ऐकलेच असतील हे नावं. ऑटिझम आहे, सेरेब्रल पॉल्सी आहे, डाऊन सिंड्रोम आहे, लर्निंग डिसेबल आहे. हे असे मतिमंदत्वाचे प्रकार आहेत. हे नंतर कळलं, हे नंतर मग मी माझ्या अनुभवातून हे मी शिकली. आणि जेव्हा पहिलं मूल म्हणजे पहिला विद्यार्थी माझ्याजवळ आला तेव्हा खूप कमी नॉलेज होतं. हळूहळू त्या मुलांनीच मला शिकवलं की त्याला काय शिकवायचं आहे. असे अनेक मुलं येत गेले. मग मला माझा अनुभव वाढत गेला आणि कसं आहे, यवतमाळमध्ये मला कुठे जाऊन शिकायला वाव नव्हता. मग मी नागपूरला गेली
आणि तिथे माहेर सुट्ट्या असायच्या माझ्या मुलाला, तर मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जायची आणि तिथे डिग्री हातात होती पण नॉलेज काहीच नव्हतं मॅडम. आणि हे खोटं नाही आहे, सगळ्यांनाच कदाचित आजपर्यंत ज्यांनी डिग्री हातात घेतल्या त्यांना सगळ्यांना हाच प्रॉब्लेम असावा की नॉलेज काहीच नव्हतं. मग मी तिथल्या सेंटरवर जायची, म्हणजे असे रिहॅबिलिटेशन सेंटर की जे नावाजलेले आहे, आणि तिथे जाऊन रिक्वेस्ट करायची की मी अशा छोट्या शहरातून आलेली आहे की तिथे एकही रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहे आणि मला मुलांना प्रत्येक मुलाला उचलून इथे आणणं शक्य नाही आहे की स्पीचला न्यायचं आहे बाबा, किंवा ऑक्युपेशनल थेरपीला न्यायचं आहे, किंवा फिजिओथेरपीला न्यायचं आहे. फिजिओथेरपी तरी ठीक आहे, कॉमन होतं, आपल्या यवतमाळमध्ये होतं, पण बाकीच्या थेरपीज आपल्या इथे नव्हत्या त्या 10-11 वर्षापूर्वी. तर म्हणून मी तिथे जाऊन रिक्वेस्ट करायची की मला इथे येऊन ऑब्झर्व करू द्या आणि मग मी म्हणजे माझ्या शहरात जाऊन मी त्या मुलांना माझ्या देईन, माझ्या विद्यार्थ्यांना मी ते सगळं पुरवू शकेन. तर काही लोक नाही येऊ द्यायचे, म्हणजे अगदी थेरपीचं म्हणजे थेरपी घेताना दार बंद करून थेरपी घेतात. हे आजही तुम्ही नागपूरला जाल किंवा मोठ्या शहरांमध्ये जाल तिथे होतं. आणि यात काहीही म्हणजे लपवण्यासारखं नाही आहे की चांगल्या ठिकाणी अगदी दार बंद करून मुलांना शिकवतात आणि आपलं नॉलेज दुसऱ्यांना द्यायला ते कशासाठी घाबरतात मला माहिती नाही. माझं तर दार सदैव उघडं असतं, कोणीही या, पहा मी काय शिकवते आहे, मी कशी थेरपी घेत आहे. कारण मी खूप मेहनतीने ही थेरपी शिकली आहे आणि खूप म्हणजे स्ट्रगल मला सुरुवातीला करावा लागला. तर तुम्ही म्हटलं की मुलांना म्हणजे आल्यावर एकतर कसं आहे, पॅरेंट्स इतक्या याने घेऊन येतात, मग त्यांना असं वाटतं की मी सगळं त्यांना द्यायला पाहिजे. आणि हे माझं कामच आहे की मी नुसती शिक्षिका नाही, मी त्यांचे डॉक्टर्स मला व्हावं लागत आहे. त्यांना काय काय आहे मला आल्यावर मी पॅरेंट्सला कधीच इन्फॉर्मेशन विचारत नाही की तुमच्या मुलाला काय काय प्रॉब्लेम आहे. हे मी स्वतः ऑब्झर्व करते, त्याला काय द्यायचं हे मी स्वतः बघते आणि त्याच्यानुसार त्याला मग सगळं थेरपी द्यायला सुरुवात करते. काय अडचणी येतात? अडचणी तर खूप येतात. म्हणजे मी आत्ताच सांगितलं की पहिले तर म्हणजे मुलंच ओळखता येत नव्हती, त्यांना शिकवायचं काय हे बी एड झाल्यावरही मला माहीत नव्हतं. बी एड केलं तर मला वाटलं तर हा म्हणजे एक सांगते व्यवहार असतो आपला की बी एड केल्यावर कोणालाही वाटतं की मला छान गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळेल, मी तर असं बी एड केलं आहे, स्पेशल बी एड केलेलं आहे, तर मला तर भेटेलच गव्हर्नमेंट जॉब. पण काय माहिती देवाने माझ्यासाठी कदाचित मुलांची खरोखर सेवा मी करावी म्हणून मला काही गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळवून दिली नाही. आणि मग मी म्हणजे अडचण अशी आली की पहिली मुलं ओळखता येत नव्हती. मग तेच मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की नागपूरला जायचं, मुलाला सुट्ट्या आहे तेव्हा 1 महिनाभर भर उन्हात जाऊन सेंटरवर जाऊन तिथे म्हणजे रिक्वेस्ट करायची की मला घेऊ द्या. तर काही लोक तर दारातूनच हाकलून द्यायचे म्हणजे सेंटर्सवरनं. काही लोक अशी भेटली की देवासारखी की त्यांनी मला येऊ दिलं, पाहू दिलं, पण नॉलेज काही स्वतःचं दिलं नाही. कोणीही तुम्हाला शिकवणार नाही, आपल्याला शिकावं लागतं, आपलं नॉलेज आपल्यालाच वाढवावं लागतं. आणि हे नॉलेज वाढतं प्रॅक्टिसनीच. कोणी तुम्हाला आयतं देणार नाही की बाबा हा डान्सचं आहे मग याला हे असं शिकवावं लागतं, हे तुम्हाला कोणीही देणार नाही. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला मी हे सांगेल की तुम्हाला आयतं कोणीही देणार नाही आहे, तुमची मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि मुलांना ह्या जर शिकवायचं आहे तर. आणि अडचण दुसरी असते आर्थिक मोठी अडचण. कारण मी लग्नाच्या आधी माझं सगळं शिक्षण झालं होतं, म्हणजे ॲडिशनल बी एड वगैरे झालं होतं, MSW पण झालेलं होतं. हे बी एड मी जे स्पेशल बी एड आहे ते लग्नानंतर केलं होतं. खर्च खूप लागला होता, त्याच्यामुळे आणखी नवऱ्यावर काय डिपेंड होणार ना. ही सगळी जी खेळणी दिसते तुम्हाला, हे पेगबोर्ड आणि हा फॉर्म बोर्ड, ही सगळी जी खेळणी 1,000-1,500 हजाराची खेळणी, अशी अनेक खेळणी तुम्हाला या क्लासरूममध्ये दिसतील. तर ही सगळी खेळणी खूप महाग आहे आणि त्यावेळेस मला माझी परिस्थिती नव्हती की मी खेळणी विकत घेऊ शकेन. मग मी अशा प्रकारची खेळणी मी स्वतः घरी बनवली होती. आणि कोऑर्डिनेशन वाढवायचं, त्यांचे एक्सरसाइज काही झाले पाहिजे, मग मी हे असं घरगुती. आता तुम्हाला हे मी एकच दाखवू शकते कारण सध्या माझं हेच एक उरलेलं आहे आणि ती खेळणी लवकर खराबही होतात हाताने बनवलेली. मग मी हळूहळू ह्या खेळण्यांवरनं शिकवायला सुरुवात केली. मग लोकांना जसं कळत गेलं की नाही ही असं काहीतरी काम करते आहे, इथे काहीतरी वेगळं काम होत आहे आणि खरंच आपण मदत करायला हवी. तर मग असे म्हणजे तन मन धनाने म्हणा की स्वतःहून समोर आले आणि म्हणजे तुम्हाला मी एका संस्थेचं नाव आता इथे आवर्जून मी घ्यायला पाहिजे की ज्यांनी माझी खरंच मदत केली सुरुवातीच्या काळामध्ये, की म्हणजे स्वर्गवासी सौ माधुरी पद्माकर महाजन जी सेवाभावी संस्था आहे त्यांनी मला खूप मदत केली. माझी जी स्वप्न होती, मला शिबिर घ्यायचं होतं, स्नेहमिलन घ्यायचं होतं, त्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं. म्हणजे सगळ्याच प्रकारे तन मन धनाने त्यांनी माझी मदत केली. म्हणूनच आज ही सगळी खेळणी मी विकत घेऊ शकली आणि आज
खूप छान पद्धतीने माझं काम म्हणजे ह्या टीचिंग लर्निंग मटेरियलमधनं मुलांना खूप छानशी करू शकते. तर ह्या अडचणी सगळ्या आल्या. तर साधारण मुलं आणि ही जी वेगळी गतिमंद असलेली मुलं आहेत, तर यांना स्पेशली जेव्हा तुम्ही शिक्षण देता तर त्यांचा जो ज्ञानेंद्रियाचा विकास आहे तर तो कशा पद्धतीनं तुम्ही करता? ज्ञानेंद्रिय म्हणजे मुळातच त्यांचं ज्ञानेंद्रियच हे बाधित झालेलं असतं, म्हणूनच प्रॉब्लेम येतात. तर जसं ऑक्युपेशनल थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपीमध्ये ब्लँकेट रबिंग आहे, ती वाळू तुम्हाला दिसत असेल समोर वाळू आहे, काही मुलायम कपडे आहेत, काही खडबडीत आहे असं वस्तू आहे. तर ते सगळं वापरून म्हणजे एक सेन्सरी याच्यावर म्हणजे स्पर्श ज्ञान त्यांना स्पर्श ज्ञान त्यांना मिळवून मग चेतना जी बुद्धीपर्यंत जाते की नाही हे गुळगुळीत आहे, हे थंड आहे, हे गरम आहे. जसं आता तुम्ही आपण एक नॉर्मल आहेत, आपल्याला वयानुसार आपली ज्ञानेंद्रिय विकसित होतात. म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे नुसतंच डोळे आपल्याला जे वरवर दिसतात ते नाही, डोळे आहे, जीभ आहे, हेच एक नाही. तर एक आंतरिक ज्ञानेंद्रिय असतं की म्हणजे आपल्या स्किनच्या खालचे जे काही सेल्स असतात हे ज्ञानेंद्रिय आहे म्हणून आज कदाचित कोणाला माहितीच नसेल. तर ते स्किनच्या खालच्या ज्या आपल्या सेल्स असतात त्या आपण जसं जसं वाढतो तशा त्या वाढतात. आणि त्याच्यानुसार आपल्याला कळतं की आपण मॅच्युरिटी लेवल आपली वाढते. आपल्याला कळतं चार चौकात कसं उठायचं बसायचं, हा मित्र माझा आहे, चंद्र आहे, हा सूर्य आहे, हे सगळं आपल्याला कळतं. पण आमच्या मुलांमध्ये हे नसतंच. त्यांना हा चंद्र आहे, सूर्य आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, आता मला शिसू होतं इतकं सुद्धा कळत नाही. तर हे सगळं त्यांचे म्हणजे हे जे ज्ञानेंद्रिय बाधित झाल्यामुळेच असतं. तर ते आम्हाला पहिले तर त्याच्यावर काम करावं लागतं की तुला चेतना आहे, तुला थंड गरम होऊ लागतं आहे, तू हे म्हणजे की खडबडीत आहे की हे गुळगुळीत आहे, हे सगळं त्यांना शिकवावं लागतं हळूहळू. म्हणजे इथून आमची सुरुवात असते. तर जसं म्हटलं हे ब्लँकेट रबिंग वगैरे आहे, तर ह्या ज्या स्केल्स असतात त्यांच्या स्किनच्या खालच्या त्या स्वतःहून डेव्हलप होत नाही. तर आपल्याला त्याला चेतना द्यावी लागते, म्हणून ते ब्लँकेट रबिंग ऑक्युपेशनल थेरपी ही त्याच्यासाठी द्यावी लागते. मग त्याच्यामुळे त्यांना चेतना निर्माण होते आणि मग त्यांना कळतं की नाही मला एका ठिकाणी बसायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, किंवा ही काय शिकवत आहे, हा साधा पेपबोर्ड आहे, हे कसं धरायचं, हे कसं लावायचं हे सुद्धा त्यांना कळत नाही. मग हळूहळू कळतं. त्याच्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. मला असं वाटते तुम्ही हे जे दाखवलं आहे ते स्नायू नियंत्रण मुलांमध्ये यावं याकरिता आय हँड कॉर्डिनेशन वाढावं, नियंत्रण यावं, किंवा एक वस्तू आपण पकडतोय ती पकडून कशी धरून कशी जास्त वेळ ठेवता येईल, मग ती व्यवस्थित कशी ठेवता येईल. कारण ते सुद्धा त्यांना नसतं धरसोड, म्हणजे पकडलं की हातातनं पडलंच पाहिजे असं नियंत्रण नसतं. तर ते हळूहळू नियंत्रण वाढत जातं आणि आय हँड कोऑर्डिनेशन वाढतं. तुम्ही बघितलं आता बघाल काही व्हिडिओजमध्ये मुलांना म्हणजे शिकवतानाचे हे धरता सुद्धा येत नाही आणि हे टाकता पण येत नाही, असं असं हलवतील चालणारच नाही. मग हे सुद्धा आता हे आपल्या नॉर्मल लोकांना हा फॉर्म बोर्ड आहे, याच्यात काय हे आकार आहेत त्रिकोण चौकोन, हे आपल्याला माहिती आहे, हे खूप सोपी वाटत आहे. पण हे शिकवायला मला 6 महिने लागतात. हा पेपबोर्ड शिकवायला, हे सगळं शिकवायला मला काही मुलांना 6 महिने लागतात, काही वर्ष लागतात, काहींना येतच नाही आणि काहींना आलं तर महिन्याभरात 15 दिवसात एका दिवसात येऊन जातं. इतके वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे एक गणित जर तुम्ही नॉर्मल मुलांना शिकवत आहे, आज बेरीज शिकवत आहे, 1 + 1 29 मुलांना ते येणार, म्हणजे आजच्या आज येणार म्हणजे येणारच. 1 + 1 जेव्हा ब्लॅकबोर्डवरती टीचर शिक्षिका शिकवते 1 + 1 2, आज आपण ॲडिशन शिकलो 1 + 1 2, 30 पैकी 29 मुलांना येणारच आहे की नाही. पण माझे मुलं ती इतके वेगळे आहेत, 30च्या 30ही मुलं वेगळे आहेत. तर 30 मुलांना आज 1 पैकी 1 2 येणारच नाही, ते तर सोडाच. पण हे साधा हा गोल आहे, हा शिकवायला मला 3-4 वर्ष लागू शकतात, 2-3 दिवस लागू शकतात, किंवा महिनाभर लागू शकतो, किंवा 6 महिने, असं काही मला नाही. म्हणजे तुम्ही आल्यावर मूल मला हे सांगताच येणार नाही की याला किती दिवस लागले. जेव्हा सर्वसामान्य मूल असतं तर त्याच मुलाला सांभाळण्यासाठी पॅरेंट्सला कस त्यांचा लागतो आणि तुम्ही इतकी सगळी दिव्यांग मुलं सांभाळता आहात, मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव सुद्धा येत असतात आणि पॅरेंट्स सुद्धा वेगवेगळे असतात, त्यांची जी मेंटॅलिटी असते ती पण वेगळी असते. अशा वेळी मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी हँडल करता किंवा कशा पद्धतीने त्या हाताळता?
खरं म्हणजे माझे सगळे आजपर्यंत भेटलेले म्हणजे 10-11 वर्षांपासून जे मला पॅरेंट्स भेटले ते खूप छान स्वभावाचे. म्हणजे आपण नॉर्मल आई इतकी पॉझिटिव्ह नसेल तितकी ती आई पॉझिटिव्ह असते. कारण येणारी मुलाला घेऊन येणारी ही माझ्याकडे पहिले तर आईच असते. आणि रोज येतात बसतात, सगळ्यांची आई माझ्याकडे बसते आणि रोज आम्ही जे बोलतो ती इतकी पॉझिटिव्ह असते की तुमचं मुलगा कदाचित आज छान 10वी-12वी त्यांचं इंजिनियर होतोय, तुमचंही काहीतरी छान शिकत असेल, पण आपण नॉर्मल नाही वागत आपल्या मुलांसोबत, तेवढ्या त्या नॉर्मल वागतात. म्हणजे आपण नॉर्मल मुलांचे आई वडील असून आपण ॲबनॉर्मली वागतो, त्यांच्याकडनं इतकी अपेक्षा करतो. आणि हे बिचारे म्हणजे ॲबनॉर्मल मुलांचे आई वडील असून नॉर्मल मुलांसारखं वागतात. त्यांच्या फक्त एवढ्याच मागण्या असतात की माझ्या मुलाला एक काय 4 चौकात उठता बसता आलं पाहिजे, त्याला त्याचे कपडे त्यांनी अंगावर ठेवले पाहिजे, त्याला फक्त हा चंद्र सूर्य आहे, मी श्वास घेतोय हे कळलं पाहिजे, मी मुलगा आहे मी मुलगी आहे हे कळलं पाहिजे. इतक्याच मागण्या असतात फक्त त्यांच्या. आणि इतक्या छोट्या मागण्यांसाठी त्या माझ्याकडे 10-10 वर्षापासून येतात. 10 वर्ष कंटिन्यू एकाच जागी तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवता, कंटाळता, 10वी नंतर तुम्ही मोकळ्या होता, पण माझ्या मुलं आजही ह्या रूममध्ये आजही येत आहेत 10 वर्षांपासून. जन्म त्यांना ऊन वारा पाऊस त्यांना आजपर्यंत कोणीच रोखू शकलेलं नाही आहे. तर रोज येतात आणि अभ्यास करतात. आता काही मुलांना आत्ता लिहिता येत आहे 10 वर्षानंतर. तर त्यांना वाटलंच नव्हतं की कधीतरी माझं मूल लिहिल म्हणून. एक तुम्हाला उदाहरण देते की म्हणजे सेरेब्रल पाल्सीचा मुलगा होता, 70% त्याला म्हणजे हे होतं, दिव्यांगत्व होतं त्याच्यात. आणि अगदी आई उचलून आणायची पायऱ्यांवरून चढवून आणि तो माझ्यासमोर बसवून ठेवायची. तर मी त्याला सुरुवातीला हे पेगबोर्ड वगैरे हे शिकवलं, मग मला लगेच लक्षात आलं की नाही आपण याला रायटिंग शिकवू शकतो. तर पाटी पेन्सिल घेतली आणि त्याला लिहायला शिकवलं होतं. त्याची आई दुसऱ्या दिवशी फिजिओथेरपी आटपून मग इथे यायच्या. तर त्या म्हणायच्या, बापरे मॅडम तुम्ही यांना काय घेताय, रायटिंग शिकवत आहे. आणि त्या फिजिओथेरपिस्ट मॅडम मला ओरडत आहे की तुम्ही याच्या हाताची पोझिशन अशी होती, म्हणजे आणखीन ती वाईट होते आहे. तर एखादी दुसरी टीचर असती तर कदाचित घाबरली असती, म्हटलं असतं बापरे मी नाही शिकवत याला रायटिंग, याची फिजिओथेरपिस्ट तिकडे ओरडत आहे की हाताची आधीच पोझिशन अशी ना आणखीन तो वाकडे बोटं होत आहेत. पण मी नाही घाबरली. मी म्हटलं की फिजिओथेरपिस्ट आहे ना, तिला सांगा की ती वाकडी होत आहेत ना बोट आणखीन सरळ कर, पण मी याला रायटिंग येणार आहे, मी याला रायटिंग शिकवणार. तर मी तर मी त्याला रायटिंग ती शिकवली. त्याला 6 महिन्यात म्हणजे तो ABCD आई तो ॲडिशन सुद्धा शिकला. 1 अधिक 1 BAT बॅट मॅट कॅट इतकं सगळं 6 महिन्याच्या आत तो शिकला. 9 वर्षाचा होता तेव्हा माझ्याकडे आला. 9 वर्षापासून पर्यंत त्याला पेन्सिलही हातात धरता नव्हती आली. तर 6 महिन्यात तर त्याची आई म्हणे मी त्या दिवशी जर तुम्हाला रोखलं असतं आणि तुम्ही थांबले असता तर कदाचित आज मला माझा मुलगा लिहिताना दिसला नसता. आज मी जगाच्या टोकावर कुठेही जाईल तरी मी सांगेल की नाही त्या मॅडममुळे माझं मुलं आज लिहायला लागलं किंवा वाचायला लागलं. असे सोनोग्राफीमध्ये पण एखाद्याला नाही माहीत पडलं आणि तो झाला समजा, तर ठीक आहे झाली ती चूक समजा, तर मग अशा वेळेस याला कारणं काय होतात, नेमकी मेडिकली कारणं काय होतात की हे दिव्यांग मुलं जन्माला येतात? हो, आता मी म्हणजे असं अनुभवातूनच सांगू शकते. मी काही डॉक्टर नाही आहे, पण तरी आजपर्यंतचा अनुभव खूप छान दांडगा आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी नक्कीच सांगू शकते की एक कसं आहे, मेंदू आपला इतका क्लिष्ट आहे की कितीही आपलं विज्ञान पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, पण पोटात इतके साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी काय घडत आहे, मेंदूत काय होत आहे, काय वाढ होत आहे, काय विकास होत आहे, हे अगदीच काय कागदोपत्री उतरवून घेऊ शकत नाही आपण किंवा त्या सोनोग्राफीमध्ये नाही घेऊ शकत. ते मेंदू आपला खूप क्लिष्ट आहे. त्याच्यामुळे तर कुठे नस दबली आहे काही कळतच नाही. जन्माला आल्यापर्यंत म्हणा किंवा 1.5 वर्षापर्यंत पण माहिती पडत नाही. तर एक कारण म्हणजे कसं आहे की आप्तेसंबंधामध्ये लग्न होणं की मामे बहीण आते बहीण हे जे आहे हे जरी तुम्ही करत आहे लग्न, तर माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही पहिलेच म्हणजे आता तुम्हाला मूल होऊ द्यायचं आहे तर तुम्ही पहिली ट्रीटमेंट घ्या. मला आता आम्ही प्रेग्नेंट आहे, ही प्रेग्नेंट आहे बाई स्त्री, मग मी ट्रीटमेंट घेणार आहे हे टाळा. पहिले तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आणि मग मी हे असं नाही म्हणते की आप्तेष्टांमध्ये लग्न झालेले आहेत त्यांनाच नाही, आज कोणीही तुम्ही पहिले ट्रीटमेंट घ्या आणि मग मूल होऊ द्या. कोणी नॉर्मल म्हणजे अशा ज्यांचा म्हणजे इतिहास आहे घराचा की आमच्या घराण्यात अबनॉर्मल मुलं आहे जन्माला आले आहेत त्यांनीच नाही, ज्यांच्या घराण्यात आहे पण नाही त्यांनी पण आज सगळ्यांनी पहिले राहू द्यायच्या पहिलीच ट्रीटमेंट घ्यावी माझं असं म्हणणं आहे. आणि मग मूल तुम्ही राहू द्या, म्हणजे प्रेग्नेन्सी तुम्ही राहू द्या. आणि दुसरं एक कारण आहे की प्रेग्नेंट राहिल्यानंतर जो तुमचा जो घरचं हे आहे वातावरण त्याचा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट त्या मुलावर पडतो. आणि त्याच्यामुळे पण अशी मुलं जन्माला आलेली खूप उदाहरणं माझ्याकडे आहेत.
आणि ॲट द बर्थ टाईम म्हणजे मूल अगदी जन्माला यायच्या वेळेस काय होईल, हां. एक सेकंद जरी श्वास त्याला म्हणजे घेता नाही आला, ऑक्सिजन कमी पडलं की झालं त्याचं आयुष्य पूर्ण कोलॅप्स होता. तर ही सगळी अनेक कारणं आहेत. त्याला आपण कंट्रोल करू शकतो, काही तो वरचा कंट्रोल करू शकतो. आणि हे काही होणं थांबत नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा मी मगाशीच ताईंना सांगितलं आल्यावर की पहिल्यांदा मला मजा वाटली की हां B.Ed केल्यावर एक मूल आला, आई मला एक फोन करून सांगायची, आई मला एक विद्यार्थी मिळाला. आता 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 40 झाले. आता मला वाटतं नको, आता माझ्या दारी हे मूल नको, म्हणजे विद्यार्थी नको. मला नाही भेटले तरी चालेल, मी अगदी बेरोजगार झाली तरी चालेल, पण मला हे दिव्यांग मूल नको. जन्माला यायला मूल नको जन्माला यायला. त्याच्यामुळे थोडं दक्षता घ्या. आपल्याला जे पोषक आहार आता मिळत नाही आहे, तर त्याच्यासाठी खूप छान निघालेले आहेत, म्हणजे सप्लिमेंट्स निघाले आहेत, ते घ्या आणि खूप काळजी घ्या आणि मगच ते मूल जन्माला घाला, असं माझं म्हणणं आहे. सर्वसामान्य मुलांचं एक प्रगती पुस्तक असतं, हो. म्हणजे आपलं परीक्षा असतात आणि परीक्षा त्याची होतात. प्रगती पुस्तक Results बनत होईल. जातात. हो. तुमच्या मुलांची तुम्ही प्रगती पुस्तक कशी तयार करता? हां. हे खूपच छान एक आहे की म्हणजे आमच्या मुलांना प्रगती पुस्तक कोणी देतच नाही. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी शिकवलं 1-2 वर्ष 4 वर्षापर्यंत मुलं आले, मग एका आईनेच मला असं म्हटलं, सई तांबेकर तिच्या मुलीचं नाव आहे, सीमा तांबेकर त्या आईचं नाव होतं. तर त्यांनी मला म्हटलं की अगं म्हणे आम्ही म्हणजे मला आता अगं तुगच करून बोलतात, इतकी वर्षाचे संबंध मॅडम बिडम मग ती कमी जण म्हणतात आणि अगं तुगं मी त्यांची अगदी जीवाभावाचीच झालेली असते. त्याच्यामुळे की म्हणे आमच्या मुलांना कोणीच देत नाही म्हणे प्रगतीपत्रक. तर मी म्हटलं अरे मी शिकवते आणि हो क्लास आहे म्हणून काय झालं, मी एक क्लास घेते म्हणून काय झालं, मी यांना प्रगतीपत्रक द्यायला पाहिजे, कारण मला माहिती आहे की त्याची काय प्रगती झाली आहे. आज तो हा चौकोन असा धरून ती टाकू शकली आहे किंवा हा पेकबोर्ड धरून उचलून त्यातला लावू शकली आहे. मॅचिंग सॉर्टिंग हे तिला कळलेलं आहे. मणी होऊ शकलेली आहे. 6 महिने का होईना लागले तिला मणी ओवायला, पण ती मणी होऊ शकली आहे हे मला माहिती आहे. तर मग मी असं प्रगती पुस्तक एक तुम्हाला दाखवते. हे असं तयार केलं अक्षरछाया नावाचं आणि याच्यात अगदी डिटेल माझे जे मी घेते आहे त्याचं ते हेडिंग्स दिले आहे आणि त्याच्यातली जी भाषा मी वापरते ती अगदी जगावेगळी वापरते. त्याच्यामुळे जेव्हा मी म्हणते की नाही तुम्ही आता तुमचं मुलं लिहिता वाचता झालंय, तुम्ही शाळेत जाऊन ॲडमिशन घ्या, तेव्हा जेव्हा ते हे प्रगती पुस्तक घेऊन जेव्हा शाळेत जातात, नावाजलेल्या शाळेचं आता मी नाव घेत नाही इथे, त्या शाळेत पालक गेलेले आहेत, त्यांनी हे प्रगती पुस्तक दाखवलेलं आहे आणि म्हटलं की एवढं याला येतं तर तुम्ही म्हणजे ॲडमिशन द्या शाळेत. तर चांगल्या शाळेतले लोक म्हणजे प्रिन्सिपल असून त्यांचं मी नाव इथे घेऊ शकत नाही कारण हे खूप म्हणजे काही हे होऊन जाईल, पण त्यांनी म्हटलं नाही आम्ही तुमचा अपंग मुलगा आमच्या शाळेत ठेवू शकत नाही, जरी त्याला इतकं लिहिता वाचता येत असलं तरी आम्ही ठेवू शकत नाही, कारण आमच्यावर मोठी जबाबदारी वाढेल आणि तो पडला बिडला तर आणखीन तुम्हीच आमच्यावर ओरडत याल. तर अपंग हा शब्द पहिले तर हे कळत नाही की आपण एका शाळेच्या प्रिन्सिपल आहो, अपंग हा शब्द वापरता येत नाही, त्याच्यासाठी दिव्यांग हा इतका सुंदर शब्द आलेला आहे तो वापरायचा, हे सुद्धा प्रिन्सिपलला कळू नये. आणि तुम्ही अपंग म्हणून त्याला ॲडमिशन देत नाही. तो मुलगा त्याला कळत होतं की मला काहीतरी म्हणते, तो फ्रस्ट्रेट झाला होता. त्याला फ्रस्ट्रेशनमधून काढायला मला वेळ लागला पुन्हा की मला शाळेत मी छान जाणार, आपण त्याला मला तर असं वाटलं होतं नाही याला ॲडमिशन भेटेलच, कोणी नाही म्हणू शकत नाही. मग किती शाळा फिरल्यावर एका शाळेत त्याला ॲडमिशन दिली. मग तर आजकाल म्हणजे शाळा सुद्धा नाकारते की, तर मला असंच म्हणावं वाटतं की असं नका करू त्यांना, म्हणजे तुम्ही शाळेत ॲडमिशन द्या आहे. मी जर त्यांना 6 महिन्यात इतकं करू शकते तर तुम्ही का नाही करू शकता. तुम्हाला मी म्हणत नाही की नॉर्मल शाळेतल्या म्हणजे टीचर्सला की तुम्हाला अगदी त्याला 30 मुलांसारखंच ABCD आलं पाहिजे असं काही करा, पण निदान तो 30 मुलांसोबत बसला पाहिजे, तर 30 मुलं नॉर्मल मुलं कसे वागतात हे त्यांनी शिकलं पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे त्या आई पालकांना की हे जे 30 मुलं आहेत त्याच्यासोबत त्याला बसू दिलं पाहिजे आणि हे 30 मुलं नॉर्मल जी मुलं आहेत त्याच्यासारखं ते उठता बसता आलं पाहिजे माझ्या मुलाला, ते जसं टिफिन खातात तसं खाता आलं पाहिजे. बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. माझं जेव्हा आता हे जे सर्व शिक्षा अभियानमध्ये प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा मला तिथे बोलवतात, तर माझ्यासमोर असे 70 जिल्हा परिषदचे शिक्षक बसलेले असतात आणि मी छोटीशी आपली तिथे जाऊन त्यांना मी यांना काय सांगू, पण मग मी जेव्हा सांगते त्यांना की मी असं असं केलेलं आहे ह्या मुलांसाठी, तेव्हा त्यांना वाटतं बापरे ही जर अशी करू शकते तर आम्ही वर्षभर आमच्याकडे मुलं येतं, तर मी निदान 4 मुलांसोबत त्यांना तुम्ही बसवू द्या, एवढं तर त्यांच्यात कॉन्फिडन्स मी वाढवून तिथून निघतेच.
की तुम्हाला पगार मिळतो, मला पगार मिळत नाही, तुम्ही पण तुम्ही निदान त्या मुलांना तिथे त्या मुलाला शाळेतून निघून जायची वेळ नका येऊ देऊ. त्या पालकाला काय आणखी डिप्रेशन येईल, काय बिचारा तो कसा फील करेल हे याचा विचार करा. आणि तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्हाला बापरे त्या 30 मुलांसारखं शिकवायचं आहे. तुम्ही नुसतं 4 मुलांमध्ये त्याला बसू दिलं, वर्ष त्याचं काढलं, तरी त्या पालकांकडून जे मनातून ब्लेसिंग्स निघतील ते खूप वेगळ्या राहतील. मग या मुलांचं ज्यांना स्वतःच ज्ञान नाही आहे त्यांच्याकडनं एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करून घेणं, आपण ज्याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो, ज्यात काही डान्स असतात, ती कशी करून घेता मग? ते करून घेणं म्हणजे खूप याचं काम असतं पण आमची मुलं काय जाऊन स्टेज परफॉर्मन्स देतात. नॉर्मल मुलं देणार नाही इतके डोळ्यातून पाणी काढतात म्हणजे समोर बसलेल्या शो म्हणजे प्रेक्षकांच्या. इतके सुंदर आमची स्नेहसंमेलन होतात आणि करतात मुलं डान्स स्टेज पर म्हणजे तुम्हाला डाऊन सिंड्रोमची मुलं तुम्ही कुठेही काही म्हणजे असं गाणं लावा ते बरोबर जाऊन नाचतीलच, इतकं त्यांच्यात म्हणजे टॅलेंट असतं. आणि ते स्टेजवर जाऊन बेधडक स्टेज तोड परफॉर्मन्स देतात, इतके छान. आणि ते सोडा ते तर निदान हातापायाने व्यवस्थित असतात, पण असे सेरेब्रल पॅल्सीची खुर्चीत बसून छान ॲक्शन करतात. हो, आणि मी तसे स्नेहमिलन घेतली आहेत, तसे फोटोज आहेत आपल्याकडे. आणि छान स्टेज परफॉर्मन्स देतात सगळी मुलं. आणि एवढंच की मेहनत घ्यावी लागते. ह्या म्हणजे नॉर्मल शाळेत 15-20 दिवसात होत असेल, आम्हाला 2 महिन्यांपासून लागावं लागतं, एवढाच फरक आहे. पण खूप सुंदर स्टेज परफॉर्मन्स देतात. जी काही तुम्ही पर्टिक्युलर काही शिबिर पण घेता त्याच्याबद्दल स्नेहमिलनाबद्दल मी पूर्णच करू इच्छिते की म्हणजे स्नेहमिलन घेणं म्हणजे मी नुसतंच माझ्या क्लासपुरतं मी किंवा अक्षरछायापुरतंच मर्यादित ठेवलेलं नाही आहे. त्या स्नेहमिलनासाठी म्हणजे माझी एक मैत्रीण होती फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर अंकिता अग्रवाल आणि आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपण असं स्नेहमिलन घ्यायला पाहिजे की जिथे जिथे हे मुलं आहेत ते शोधून काढायची, म्हणजे मतिमंद प्रवर्गातील मुलं, आणि त्यांना एकत्र आणायचं शहरभरातलं आणि त्यांचे असे कार्यक्रम घ्यायचे की आपल्याला पण पुढे मग माहिती पडेल की यांच्यासाठी आणखीन काय करायचं. तर आम्ही असं दरवर्षी स्नेहमिलन घ्यायचं, कोरोनापर्यंत आम्ही घेतलेली आहेत. आणि तिथे अख्ख्या यवतमाळ शहरातले अगदी छान प्रतिसाद मिळायचा, यायचे आणि छान स्टेज परफॉर्मन्स द्यायचे. आणि त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे महाजन ट्रस्टतर्फे जे काही खर्च लागतो अनुदान वगैरे ते छान मदत करायचे. आणि तुम्ही म्हटलं शिबिर जे घ्यायचं, तर ती एक माझी इच्छा होती जेव्हा मी BEd करत होते तेव्हाच की आपण यवतमाळला गेल्यावर पहिले तर एक शिबिर घ्यायला पाहिजे की अशी मुलं शोधायला पाहिजे की ज्यांच्या पॅरेंट्सला हे पण माहिती नाही की आपलं मूल जर अस्थिबाधित आहे तर त्यांना ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे न्यावं लागतं किंवा फिजिओथेरपिस्टकडे न्यावं लागतं, ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे न्यावं लागतं किंवा स्पीच थेरपिस्टकडे न्यावं लागतं. स्पेशल एज्युकेटर हा एक शब्द असतो, हा माहिती पडला पाहिजे. आणि डायटिशियन असे 6 प्रकारच्या टीमनी आम्ही जे शिबिर आहे त्याच्यात म्हणजे दिवसभरात 50 मुलांना अशी सेवा दिली होती एका दिवसात. आणि त्या शिबिरासाठी मी आणि माझी मैत्रीण जे मी म्हटलं आता फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अंकिता अग्रवाल, त्यांनी आम्ही दोघींनी मिळून 2 महिने खूप म्हणजे अथक परिश्रम घेतले होते. अख्ख्या यवतमाळची मुलं अशी शोधून आणली होती की ज्यांना असे प्रॉब्लेम आहेत. आणि आम्ही 6 जणांच्या टीमने मिळून आम्ही त्या मुलांना एक दिवस सेवा दिली होती अशी सगळ्या प्रकारची. आपण या दिव्यांगाच्या बाबतीत बरेचदा काही चित्रपट सुद्धा निघालेले आहेत, त्यामध्ये तारे जमी पर सारखे चित्रपट सुद्धा आहेत. आणि यामुळं बरंच काही पॅरेंट्सला कळतं, परंतु जेव्हा प्रत्यक्षात ही जी स्थिती येते तर त्याला सामोरं जाताना तुम्हाला सुद्धा खूप त्रास होत असेल किंवा कधी कधी असं वाटत असेल की नको ही मुलं, असं कधी वाटतं का? किंवा एखाद्या मुलाने किंवा एखाद्या व्यक्तीने खूप तुम्हाला त्रास दिलेला आहे आणि तुम्ही खूप म्हणजे त्या म्हणजे स्वतः डिप्रेशनमध्ये गेला आहात, असं कधी होतं का? नाही, आतापर्यंत तर असा काही अनुभव नाही आला. पण डिप्रेशनमध्ये मी जेव्हा जाते की आज काही मला आज पण मी हे शिकवते, उद्या पण ते शिकवते, वर्ष झालं 2 वर्ष झालं ते शिकवते. आणि ते पालक इतक्या म्हणजे यांनी येत आहे माझ्याकडे अपेक्षेने, नाही आज तरी मॅडम शिकवतील तरी येईल, उद्या तर शिकवतील तरी येईल. आणि खरंच त्यांची म्हणजे कमाल. म्हणजे मी एक उदाहरण इथे देऊ इच्छिते तुम्हाला की हिरकणीने एकदाच तो गड म्हणजे उतरली असेल ती आपल्या मुलाला दूध पाजायला, पण माझ्या विद्यार्थ्यांच्या आयांचा जो गड चढता चढत नाही आणि सरता सरत नाही आजतवर.
म्हणजे त्यांचे पेशन्सची कमाल आहे की ते आजही आणतील आणि म्हणतील नाही मॅडम उद्या येईल ना त्याला माझ्या मुलाला, उद्या पेकबोर्ड लावता येईल ना, परवा म्हणी ओवता येईल हो मॅडम, इतक्या आशेने ते आणतात. आणि खरंच ते पालक खूपच सकारात्मक असतात. आपण तरी एकदाचं थकवून म्हणून ह्या टीचरकडे जाऊन काही फायदा नाही आहे, ह्या माझ्या मुलाला काही येत नाही, सोड दुसरीकडे जाऊ. पण त्या पालकांना माहिती आहे की आपल्याकडे पर्याय कमी आहेत कदाचित. आणि मॅडमसारखं माझ्यासारखं त्यांना माहीत नाही काय एक माझ्यावर श्रद्धा असते, विश्वास असतो की ते आणतातच आणि बसवतातच आणि त्या मुलाला खरंच येतं काही दिवसांनी. तर एक म्हणजे मला असा अनुभव तर तुम्ही म्हणताय तसा आला नाही आजपर्यंत की मी अगदीच थकली. फक्त एवढंच की वाईट असं वाटतं की बापरे 3 वर्ष झाले अजूनही आई आलं नाही आहे, की मी त्याच म्हणजे बेसिकवरच अडकून आहे. म्हणजे रंगच शिकवते, शेपच शिकवत आहे, अजून पुढे जात नाही आहे. फक्त तेव्हा एक वाईट वाटतं. पण 3 वर्षांनी का होईना, पण 10 वर्षांनी का होईना आई येतं. त्या मुलांमध्ये प्रगती दिसायला लागते आणि तो जो आनंद आहे तो तुम्हाला एक वेगळंच काहीतरी शिकवून जातो. आज तुम्हाला तो वह्यांचा गठ्ठा तिथे दिसत असेल, हे 10 वर्षांची मेहनत आहे. अच्छा. त्याच्यानंतर आई माझ्या मुलांना आलेली आहे. काही मुलांना 10 वर्षानंतर आली, काहींना 2-4 वर्षानंतर, काहींना 7-8 वर्षानंतर आलेली आहे, तर काहींना 1 महिनाभरातच आलेली आहे. आता कधी कधी एखाद्या मुलाला आई जी वर्णाक्षर आहेत तर ती येत असतील, स्वरव्यंजनं, किंवा एखादा मुलगा असेल की तो खूप छान चित्र काढू शकत असेल, त्याला चित्रांमध्ये खूप छान आवड असेल, किंवा एखाद्याला काही धान्य वगैरे असतात तर जे तुम्ही टाकण्यासाठी किंवा त्याला म्हणजे अशा विविध प्रकारची जे तुम्ही त्यांना शिक्षण देत असता, तर असं जे शिक्षण देत असताना कुठली मुलं जास्त तुम्हाला जाणवतात की ह्या मुलांचा कल याकडे जास्त असतो? नाही असं जाणवतं ना की म्हणजे आता तुम्ही म्हणता धान्य टाकणं वगैरे आहे. आता आमच्या मुलांना तर काही मोठ्या नोकऱ्या लागणार नाही आणि गव्हर्नमेंट काही खूप त्यांना सेवा म्हणजे देईल तेव्हा देईल, पण सध्या तर काही एवढं खूप नाही आहे. तर मग मला फक्त आता तुम्ही म्हणता की हा चित्र काढतो तर हा मोठा चित्रकार होईल, आमचं तसं नसतं. आमच्या इतक्या छोट्या गरजा आहेत ना, इतक्या छोट्या अपेक्षा आहेत ना की मला आज कळतं की ह्यांनी उचलून याच्यात टाकलं ना, मग मी लगेच सांगते पॅरेंट्सला, अहो हा ना भाजी छान तोडू शकेल, ही 1 किलोभर भेंडी छान चिरू शकेल ना, पुढे तुम्हाला त्याचा फायदा तिचा फायदा असा होईल, किंवा ह्याला झाडू छान मारता येईल. नाही काय तर तुमचं झाडू पोछाचं काम की पुढे जाऊन करेल, नाही काय तर तुमची किलोभर भेंडी चिरून देईल, नाही काय तर तुमचा सांबार तर नक्कीच निवडून देईल. किती सर्वसामान्य मागण्या आहेत यांच्या. आणि एवढं मला हे कळतं, म्हणजे हे सांगू शकते मी, पण मी हे आता तुम्ही म्हणता ते खूप मोठी गोष्ट झाली की खूप मोठा चित्रकार होईल, किंवा हे काहीतरी यांनी केलं तर काहीतरी म्हणजे हा बिल्डर होईल, यांनी एकावर एक ब्लॉक्स ठेवले तर बिल्डर. असं नसतं हो, असं नसतं. आम्ही खूप छोटे लोक आहोत, आम्ही आमचं खूप छोटं विश्व छोटं आहे आमचं. म्हणजे त्यातल्या त्यात काय होतं की एखादा मुलगा म्हणजे त्याच्या आवड ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात, आणि मग एखाद्याला समजा चित्रांची आवड असेल, एखाद्याला गाण्याची आवड असेल, भाजी सांबार तोडता येईल, खूप जण झाडू पोछा मारता येईल, खूप जण कपडे दोरीवर टांगता येईल, चिमटे लावता येईल, चिमटे काढता येईल. इतकंच म्हणजे हे खूप मोठं झालं आमच्यासाठी. अच्छा अच्छा अच्छा. हेच खूप मोठं. आणि मग ह्या ज्या तुम्ही स्पर्धा घेता, मग त्या स्पर्धेमध्ये त्याच्यातही डान्स वगैरे येतात. म्हणजे सांगते इथपासून बेसिक काय हे आहे, डान्स, चित्र हे आमचं हाय लेवलचं काम झालं. अच्छा अच्छा. हे म्हणजे हाय लेवलचे एक्सपेक्टेशन झाले, हाय लेवलचं बिलकुल अचीवमेंट झालं. ड्रॉइंग काढणं, डान्स करणं. अशामध्येही आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिव्यांगांच्या स्पर्धा होतात आहे. त्यानंतर आता शूटर म्हणून एक दिव्यांग खूप नावारूपाला आलेली आहे. तर ते दिव्यांग म्हणजे कसं आहे, स्पेशली फक्त शारीरिक दृष्ट्या दिव्यांग आहे. आमचा दिव्यांगाचा प्रकार माझा जो आहे तो बुद्धिबाधित असतात. ते बुद्धिबाधित असल्यामुळे स्विमिंग करणं वगैरे इतपत आहे, पोचलेले आहेत, स्विमर आहेत, म्हणजे तुम्ही ऐकले असतील नावं बरेच. तर स्विमिंग करणं, डान्सर होणं हा इथपर्यंतच आहे, म्हणजे पोहोचू शकतात. आणि कसं आहे, एक बुद्धीलाच बाधा झाली असल्यामुळे खूप आता मी तर म्हणजे खूप मोठी स्वप्न कदाचित नाही दाखवू इच्छित. कारण कसं आहे, स्वप्न आमचं एवढंच ठीक आहे, एवढंच आलं तरी खूप आहे. आणि कारण त्याच्यात इतकी मेहनत लागते, आणि त्याच्यातूनही पुढे गेलेले आहेत, स्विमिंग छान शिकलेले आहेत आणि त्याच्यात नंबर आलेला आहे दिव्यांगांमधनं वगैरे. पण खरं म्हणजे आमची बुद्धिबाधित मुलं असल्यामुळे, विद्यार्थी असल्यामुळे आम्ही इथपर्यंतच अपेक्षा ठेवतो आणि त्याच्यातून पुढे नेण्याचा जरूर प्रयत्न करतो.
काही मुलं अगदी लहान वयापासून तुमच्याकडे येतात. हो. प्रत्येकामध्ये शारीरिक मानसिक बदल होतात, प्रत्येकामध्ये होतात. मग ही शारीरिक मानसिक इमोशनल बदल झाल्यावर त्यांना तुम्ही कसे हँडल करता? आता पुष्कळ वर्ष म्हणजे आता कसं आहे, बुद्धिबाधित असल्यामुळे येतात आणि आजही येत नाही किंवा उद्या येत नाही असं करता करता वय वाढत जातं. आणि हे स्पेशल एज्युकेटर असल्यामुळे माझ्याकडे काही वयाचं बंधन नाही आहे. त्याच्यामुळे मी 3 वर्षाच्या मुलांना शिकवते, इकडे 20 वर्षाचे होत आहे तोपर्यंत माझ्याकडे येणं सुरूच असतं. मग असाच अनुभव येतो काही की शारीरिक मानसिक बदल म्हणजे मानसिक सोडा पण शारीरिक बदलांमुळे काही फिलिंग्स होतात तयार. तर असे पण अनुभव आलेले आहेत की मुलं की मॅडम आज नाही आहे गावात, तर त्यांची छातीत धडधड का वाढते आहे, असं येतात अनुभव. मग त्यांना हँडल करणं थोडं कठीण जातं किंवा माझ्यापासून त्यांना तोडणं मला कठीण जातं. असं होणं साहजिकच आहे. तर मग पुढेच्या याच्यासाठी मी त्यांना व्यवसायाला म्हणजे त्यांनी लावायला पाहिजे. अशा मुलांना मोठी झाली आहे तर माझ्याकडे आता क्लासला आणून किंवा मी त्यांना किती शिकवणार ना, तर ते क्लासला आणून किंवा काही फायदा नाही, तर तुम्ही व्यावसायिक शिक्षणाकडे त्यांना वळवा. मी आणि आपल्या यवतमाळमध्ये तेवढं नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की मुलांना बाहेरगावी नेऊन ठेवावं, मग तिथे व्यावसायिक शिक्षण द्यायचं कसं हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मग एक टाइमपास म्हणून माझ्याकडे पाठवत राहतात की नाही मॅडमकडे गेल्यावर निदान डोकं तरी चालू राहील. पण डोकं इकडे जे शारीरिक बदल झाले त्याचं मी आपण काय करणार ना. नैसर्गिक जी ओढ तयार होते तर ती माझ्या प्रती तयार होऊ शकणं साहजिक आहे. आणि सगळ्यांनाच माझ्या मुलांना माझ्यावर खूप म्हणजे स्टुडंटला सगळ्यांना माझ्या बाबतीत खूप प्रेम आहे. म्हणजे ते मला मी शिकवत असते तरी ते माझी म्हणजे गालबुच्चे घेत असतात, असं माझे लाड करत असतात. मग हा तर 20 वर्षाचा आहे किंवा हा 16-17 वर्षाचा आहे, मग ते टच तो लक्षात येतो. पण करणारच असं. पण मग मी त्याच्यानंतर मग मी त्यांना सांगते की याला व्यावसायिक शिक्षणाकडे वळवा. आणि मला ते पण एक सुरू करायचं आहे. त्याच्यासाठी पण मी म्हणजे खूप प्रयत्न करत आहे की एक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर फ्री आणि फिजिओथेरपी सेंटर फ्रीमध्ये एक सुरू करावं. त्याच्यामुळे हे अशी पण मुलं तिथे बिझी राहतील. व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर म्हणजे तिथे व्यावसायिक शिक्षण दिलं जाईल, तिथे बिझी होतील आणि तिथे काही म्हणजे असं जेंट्स राहतील किंवा इतर टीचर स्टाफ राहील आणि ते शिकवतील. तर मग यांचं थोडंसं लक्ष पण डायवर्ट होईल आणि एकाकडे कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे माझ्याशी जी अटॅचमेंट तयार होते. मग त्या मुलाला खूप त्रास होतो की पॅरेंट्स सांगतात मॅडम तुम्ही गावात नसले की छातीत धडधड होणं, त्रास होणं, ते आम्हाला त्रास देतात. मग हे छोट्या शहरांमुळे मध्ये जे आपल्याला आता मी सांगितलं की व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर नाही आहे किंवा हे आपलं व्यावसायिक शिक्षण नाही इथे आहे नाही असे सेंटर्स जिथे व्यावसायिक शिक्षण दिलं जाईल. म्हणून हे सगळे प्रॉब्लेम इथे छोट्या शहरामध्ये तयार होत आहेत. आणि कधी कधी असं होतं की त्यांना भावनिक आधार मानसिक आधार देणारी शिक्षिका त्यांना जवळ हवी असते. आपण त्याचा जरी वेगळा अर्थ काढत असलो तरी ते त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आता मुलंच नाही, मुलगाच म्हणून नाही, मुलगी सुद्धा आहे जी 15-16 वर्षाची झाली आणि माझ्याशी इतके अटॅचमेंट आहे त्यांना. तर ते आणि ते सारखेच आहे, मुलगा किंवा मुलगी म्हणा, तर तिलाही माझ्याशी अटॅचमेंट होत आहे. एक मुलगा म्हणून त्यालाही माझ्याशी अटॅचमेंट होत आहे. हा पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन आहे की पालकांचा दृष्टिकोन आहे की ही म्हणजे एक महिला असल्यामुळे आपल्या मुलाला जे याच्याबद्दल अटॅचमेंट वाढत आहे, आकर्षण वाढत आहे. तर हा त्यांचा पाहण्याचा. पण एक मुलगी पण आहे जी माझ्याशी अशी इतकीच अटॅच आहे. तर ती मुलगी असल्यामुळे आजही नाही पालक आणत आहे. फक्त एवढंच की ती 16-17 वर्षाची झाली आहे, मी महिला आहे, ती महिला आहे म्हणजे ती पण मुलगी असल्यामुळे झोन आहे म्हणून ते आणत आहे. पण मुलं असे झाल्यावर मग मी त्यांना म्हणते की जाऊ दे तुम्ही व्यावसायिक शिक्षणाकडे त्याला न्या. आता हा जो कार्यप्रवास आहे, वेगवेगळ्या लोकांना तुम्ही भेटता, तुम्ही शिकवता, तरी आज समाजापर्यंत तुमचं काही म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा आमचा दृष्टिकोन अजून ओपन झालेला नाही. तर तुम्ही समाजाला काय सांगाल? समाजाला म्हणजे मी एकच इथे सांगू इच्छिते की माझं नेहमीचंच वाक्य आहे की एक तरी दिव्यांग मित्र किंवा मैत्रीण तुम्ही जरूर आपल्या आयुष्यात बनवा. त्याच्यामुळे काय होईल की एक समाज आपला जो आज आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळा तयार होईल आणि त्यांच्या अडचणी म्हणजे सोडवणारे आमच्यासारखे एक नाही तर असे हजारांनी तयार होतील. तर जरूर एकतरी दिव्यांगाशी जरूर मैत्री करा आयुष्यात. आणि दुसरं म्हणजे टीचर्स लोकांना मी सांगू इच्छिते की तुम्ही द्या ॲडमिशन. प्रिन्सिपल लोकांना सांगू इच्छिते की ॲडमिशन द्या अशा मुलांना. आपल्या शाळेत त्यांचा अधिकार आहे तो की नॉर्मल मुलांसोबत ह्या अशाही मुलांना ॲडमिशन मिळावी आणि त्याच्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटला कोऑपरेट करा.
आणि मुलांना ॲडमिशन द्या आणि निदान तो त्या शाळेतून काढून जायची वेळ, त्याला निघून जायची वेळ येणार नाही आणि त्या पालकांना डिप्रेशनमध्ये जायची वेळ येणार नाही, एवढं त्यांना सांभाळा, शिकवलंच पाहिजे असं नाही आहे. आणि विद्यार्थिनींना मी हेच सांगू इच्छिते की आजचे जे विद्यार्थी आहे की परीक्षार्थी होऊ नका, विद्यार्थी व्हा. मला वेळ द्यावा लागला आणखी शिकायसाठी. तेच जर का मी B.Ed करता करता केलं असतं तर कदाचित मला आणखीन वेळ द्यावा लागला नसता. ते जेव्हा काम करतो, जेव्हा कामाच्या क्षेत्रात उतरतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण तेव्हाच शिकलो असतो, तो नुसते मार्कांसाठी अभ्यास केला नसता तर. त्याच्यामुळे पुढे जाऊन तुम्ही ती मेहनत पुन्हा करावी लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच परीक्षार्थी होऊ नका, विद्यार्थी व्हा, शिका. कदाचित आज तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळेल पण तुम्ही विद्यार्थी झालेले असाल हे विसरू नका. आणि बाकी मी समाजाला एक सांगू इच्छिते की पालक जेव्हा अशा मुलांना घेऊन चार चौघात येतात तेव्हा त्यांना लाजिरवाणं असं फील करून देऊ नका. असं पाहिल्यामुळे असं वाटतं बापरे हा आला आपण आपल्या मुलाला दूर ठेवायला पाहिजे. म्हणजे एक साधंच उदाहरण देते. माझा मुलगा जेव्हा छोटा होता KG 1-2 मध्ये तेव्हा मी हे क्लास अशा मुलांना शिकवते हे त्याच्या टीचरला कळलं होतं. तर तिने मला शाळेत बोलवून म्हटलं होतं की बापरे मॅडम तुम्ही अशा मुलांना शिकवता, तुमच्या मुलावर असा वाईट परिणाम होईल तर तुम्ही त्यांना म्हणजे दूर ठेवा या मुलाला. मी म्हटलं का दूर ठेवू माझ्या मुलाला, त्याचा जर बहीण भाऊ असे असते तर आज माझा मुलगा जे तयार झालेला आहे ह्या मुलांमध्ये येऊन लहानपणीपासून त्यांनी पाहिलं आहे तर तो स्वतःच ओळखतो आहे हा डाऊन्सचा असावा, हा सेरेब्रल पॅल्सीचा असावा किंवा ही ADHDचा असावा किंवा हा लर्निंग डिसेबल असावा, असं तोच ओळखतो. आणि त्याला आज आपुलकी आहे, आज 9वीत आहे तो आणि त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याच्यामुळे असं घाबरून काही फायदा नाही. म्हणजे असं मूर्खपणाचं आहे ते की आपलं मूल जर ह्या किंवा 30 मुलांमध्ये जर हा मुलगा राहिला, मतिमंद मुलगा जर शिकतोय तर हे 30 मुलं त्याच्यासारखं शिकतील असं नाही आहे. आपण त्या 30 मुलांसारखं याला करायचं आहे. आपण त्या 30 मुलांसारखं कसं उठतात बसतात हे ह्या मतिमंद मुलाला शिकवायचं आहे. तर हे तुम्ही समजून घ्या. आणि जे पालक ज्या चार चौघात घेऊन जातात तर तुम्ही आपल्या मुलाला दूर ठेवू नका, त्याच्यासोबत खेळू द्या आणि त्या आत्तापासूनच मैत्री करायला लावा छोट्या असतानापासूनच, की जेणेकरून एक सहानुभूतीची भावना की हा आपला समाजाचा भाग आहे हे त्यांना कळेल. हा पण आपल्या समाजाचा भाग आहे आणि तो आपल्या सोबतच मोठं होणार आहे ही स्वीकृती त्या पालकांना मिळेल आणि त्या पालकांचे एक वेगळा कॉन्फिडन्स वाढेल. या निमित्ताने तुम्ही एक समाजासाठी खूप अनमोल असा संदेश दिलेला आहे ताई. आणि एक सारिका भिवरकर हे नाव बऱ्याच लोकांना यवतमाळमध्ये सुद्धा माहिती नसेल, पण या निमित्ताने एक मोठं कार्य तुमचं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि यासाठीचे बरेचसे पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत. तर त्या पुरस्कारांसाठीचं एक सांगा ना तुम्ही. सत्कार आणि पुरस्कार तर खूप बरेच झालेले आहेत आणि म्हणजे लोकांना वाटत असेल मी काम करते म्हणून, चांगलं काम केलं म्हणून देत असेल, पण मला अजूनही माझ्या कामाबद्दल सॅटिस्फॅक्शन नाही आहे. आणि कदाचित त्याच्याचमुळे मी अजून खूप शिकण्याचा प्रयत्न करते, खूप शिकवण्याचा प्रयत्न करते. आणि सत्काराचं तुम्हाला आता हे मी म्हणजे कधीच अशी प्रदर्शनी वगैरे कधी मांडली नाही आहे, पण आज माझ्या मिस्टरांनी हे आणून ठेवलं म्हणून ते तुम्हाला कदाचित दिसत असेल आज. नाहीतर हे माझ्या पॅरेंट्सला आजपर्यंत माझे कोणते सत्कार झालेले आहेत आणि मला काय म्हणजे मिळालेलं आहे, कोणतं मोमेंट मिळालं आहे आजपर्यंत मी कोणालाच दाखवलेलं नाही आहे. आणि कदाचित मी आणि पुढे दाखवणार नाही कारण मला सॅटिस्फॅक्शन वाटत नाही की मी अजून त्या लेवलवर पोहोचली आहे. त्याच्यामुळे माझी अजून शिकण्याची जिद्द आहे, या मुलांना अजून काहीतरी वेगळ्या ठिकाणी नेऊन पोहोचवण्याची जी जिद्द आहे. एक फक्त एवढंच आहे की कदाचित बुद्धिबाधित असले तरी पण मला माझ्या सगळ्या मुलांना साक्षर करायचं आहे. आज सारिका ताईंकडनं ज्या काही गोष्टी आपण शिकलो किंवा त्यांच्याकडनं ज्या काही दिव्यांगांबद्दल आपण एक वेगळ्या प्रकारे त्या कशा हँडल करतात तर त्याविषयीचं सखोल असं ज्ञान त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. खरंच सारिकाताईंचं मनापासून कौतुक करण्यासारखं आहे. आणि सारिकाताईंना मी मनापासून शुभेच्छा देते की असे जे दिव्यांग आहेत तर समाजामध्ये त्यांना न डावलता एक आशेचं किरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. ह्याच सदिच्छेसह मी मृणालिनी दहिकर आणि मी वैशाली हिरे आम्ही दोघीही आपला निरोप घेतोय. आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमांतर्गत मैत्रिणींनो, या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.
नमस्कार, मी मानसी गडीकर. मला आज मॅडमविषयी भिवरकर मॅडमविषयी काही बोलायचं आहे. माझी मुलगी आर्या ही 4 वर्षाची असताना मला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली की हिचं काहीतरी वेगळं आहे इतर नॉर्मल मुलांपेक्षा. आणि त्यावेळी मी खूप गोंधळून गेलेले. आणि दरम्यान आम्हाला मॅडम भेटल्या, भिवरकर मॅडम, आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यावेळी मी इतकी गोंधळलेले होते की आज मी ज्या ठिकाणी आहे तर तिथे पण मी पोहोचू शकेल की नाही, कारण माझ्या मुलीचे जे प्रॉब्लेम्स होते तर त्यामुळे मी अगदी हताश झाले होते. पण मॅडमनी आम्हाला ह्या सगळ्या याच्यातून बाहेर निघायसाठी खूप मदत केली. त्यांनी आम्हाला खूप हिंमत दिली आणि त्यांनी मला त्यावेळी समजावून सांगितलं की तुम्ही अशा हताश होऊ नका, तुम्ही आज आर्याच्या शिक्षणावरती जरा लक्ष द्या. आणि आम्ही क्लासेस जेव्हा लावले त्यानंतर मॅडमनी तिला ज्या पद्धतीने शिकवलं आणि आईच्या मायेने त्यांनी तिला हाताळलं महत्त्वाचं म्हणजे, आणि भरपूर तिच्यावरती मेहनत घेतली. त्यामुळे आज आर्या खूप चांगल्या कंडिशनला आहे. आज ती घरातली कामं करू शकते. तिला भरपूर त्यांनी कॉन्फिडन्स दिला. तिला बऱ्याच गोष्टींमध्ये जी समज नव्हती किंवा 4 गोष्टी ज्या समजूतदारीच्या, आणि असं असतं की टीचर लोकांनी सांगितलं की मुलांना पटकन पटतं, कारण की बऱ्याच गोष्टी आपण आई वडील सांगत असतो पण मुलांना पटत नाही. पण त्यांनी ज्या मायेनी आणि ज्या काही गोष्टी शिकवल्या तर त्या मुलांनी एक्सेप्ट केल्या. आणि माझी जी मुलगी आज इथपर्यंत पोहोचू शकली त्यासाठी भिवरकर मॅडमचा सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये. आणि मॅडम हे फक्त तुमच्या सपोर्टमुळेच होऊ शकलं. अन्यथा आर्याच्या बाबतीत मी जे काही गोंधळलेली होते तर त्यावेळी तुम्ही आम्हाला दिलेली हिंमत आम्हाला इथपर्यंत घेऊन येऊ शकली. आज आई वडील म्हणून आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि असेच आमच्यासारख्या गोंधळलेल्या, मनाने खचलेल्या आईवडिलांना तुम्ही असाच सपोर्ट करावा ही तुम्हाला विनंती आहे. आणि कायम आमच्यासारख्या पेरेंट्सच्या पाठीशी उभ्या राहाल ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. चला लावा. मॅचिंग कर. इथे 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 इथे. शाबाश. नमस्ते, मैं हूँ कोमल सोनवाल और मेरा नाम है विराज सचिन सोनवाल। विराज सिंह सोनवाल। विराज 8 महीने में होने की वजह से उसे सीपी का प्रॉब्लम बताया गया था। वो 9 महीने का था तब से हमने उसका ट्रीटमेंट शुरू कर दिए थे, लेकिन जब वो 2 साल का हुआ तब हमने यहाँ मैडम सारिका मैडम के पास से उसका ट्रीटमेंट शुरू किया। और मैडम के पास ही वो आज 10 साल हो चुके हैं। मैडम उसका अच्छी तरीके से एजुकेशन ले रही है और मैडम ही उसे पढ़ा रहे हैं। और जितना भी मैडम उसे पढ़ाते हैं उससे वो बहुत कुछ सीख चुका है। और स्कूल में भी अब वो जाता है तो सब कहते हैं कि अब उसे बहुत इम्प्रूवमेंट है, उसे बहुत कुछ आ रहा है। और जो मैडम ने आज तक का भी उसे पढ़ाया है तो मैडम ने कभी हमसे फीस की तक बात नहीं की। जो भी हमारे मन में आता था हम मैडम को देते थे और मैडम बोलते थे कि जो आपको ठीक लगता है आप दीजिए, नहीं तो नहीं भी दिए तो मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। सिर्फ बच्चों का जो एजुकेशन है मैडम सिर्फ उसके लिए हमें फोर्स करती है कि आप जितना ज़्यादा हो सके बच्चों को भेजो और घर पे भी थोड़ा बहुत आप ही सिखाओ। इसलिए हमें सिर्फ सारिका मैडम पे ही ट्रस्ट है, इसलिए हम सारिका मैडम के पास ही से भेजते हैं और आज भी वो मैडम के पास ही पढ़ता है। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वीणा पद्मावार. माझ्या मुलाचं नाव आहे आरव. त्याला स्पीच डिले आणि डेव्हलपमेंट डिलेचा प्रॉब्लेम होता. तर गेल्या 3 वर्षापासून आम्ही सारिका मॅडमकडे जात आहे. सारिका मॅडमच्या गायडन्समुळे आज त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस आलेले आहे. तो एक तर सिटिंग वाढलेली आहे. तो खूप हायपर ॲक्टिव्ह होता. एका जागी 10 ते 15 मिनटं पण बसत नव्हता. आता तो स्कूलला जातो आणि हे सर्व गोष्टी जसं ग्रीप आहे, रायटिंग आहे, रीडिंग आहे, या सर्व गोष्टी हा सारिका मॅडमच्या गायडन्समुळे तो शिकलेला आहे. आणि आता तो LKGला आहे. काही गोष्टींमध्ये अजून डेव्हलपमेंट व्हायची आहे, पण त्यांच्या गायडन्सखाली आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटी घेऊन, सेन्सरी ॲक्टिव्हिटी घेऊन, काही ऑक्युपेशनच्या थेरपी घेऊन त्यांनी भरपूर आरवमध्ये भरपूर चेंजेस घडून आणलेले आहे. आणि बस अजून
काही गोष्टींवरती अजून इम्प्रूव्हमेंट व्हायच्या आहे, त्याच्यासाठी मॅडम भरपूर प्रयत्न घेत आहे त्याच्यावरती. आणि आपण या यवतमाळ शहरामध्ये राहतो, त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला सहजपणे मिळत आहेत, पण काही गोष्टी मिळत नाही आहेत. तर अशामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि यांच्यासारख्या या यवतमाळमध्ये त्या आपल्याला ही सोय देऊ शकत आहे. आणि अशा अनेक मुलांना इथे गरजसुद्धा आहे. खूप डेव्हलपमेंट डिले प्रॉब्लेम्स मुलांमध्ये आहे आणि अशासाठी त्यांच्यासारख्या टीचरची गरज आपल्याला यवतमाळमध्ये भरपूर आहे आणि त्यांचा भरपूर मोठा मोलाचा वाटा आहे. थँक्यू मैडम फॉर योर गाइडेंस. थैंक यू. नमस्कार, मेरा नाम माधवी जायसवाल है और मेरा एक 15 साल का स्पेशल चाइल्ड है जो कि ऑटिस्टिक है. और जब मुझे मालूम चला तो मेरे पैरों तले ज़मीन खिसकने वाली बात थी, पर ईश्वर ने कुछ अच्छा ही सोचा, ऐसा लोग कहते हैं. तो इलाज के दौरान मुझे भी एक बहुत अच्छे लोग मिले और कुछ उसमें से एक हैं सारिका टीचर, जो कि मेरी साई की स्पेशल टीचर रही हैं, अभी भी हैं. और उनके गाइडलाइन के बाद मैंने कहीं और का ट्रीटमेंट नहीं लिया. मैम ने जनरली मुझे बहुत अच्छे से समझाया कि देखिए आपको ये चैलेंज लाइफ टाइम के लिए है, तो मेंटली प्रिपेयर पहले आपको खुद होना है, उसको तैयार करना है, उसको फिजिकली तैयार करना है. और आज साई जो भी कर पाता है तो सारिका मैम का गाइडलाइन उसमें बहुत बड़ा रोल है. उन्होंने जैसे जैसे बोला मैंने काम किया. आज वो पूरा काम अपने से कर लेता है और मुझे कहीं जाने की ज़रूरत नहीं पड़ती. तो बस कुछ अच्छे लोगों की संगत से आज मेरा बेटा आपके सामने है. थैंक यू. और मैं यही बोलूँगी कि मैम आप आगे आइए. मेरे जैसी बहुत सी ऐसी माएँ हैं जिनको आपका इंतज़ार है, क्योंकि आज के समय में ये बच्चों की तादाद बढ़ती जा रही है और गाइडलाइन नहीं होने की वजह से या अवेयरनेस नहीं होने की वजह से बहुत साल माएँ अपना समय गंवा देती हैं. मेरा भी बहुत साल जाने के बाद मुझे सारिका मैम मिली. हो सकता हो 3 से 5 साल या 3 से 10 साल के अंदर इनको सही गाइडेंस मिल जाए तो इनमें बहुत जल्दी सुधार हो जाता है. तो मैम प्लीज़ आप आगे आइए और लोगों की मदद कीजिए.